मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात गेडेगाव मैदानात आहे. आमदार केसरी एक बैल एक दुसरा मैदान पार पडलं आणि एक पारदर्शक मैदान या ठिकाणचे आमदार नेवासा तालुक्याचे आमदार भाग्यविधाता विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या मित्रमंडळाकडनं आयोजित करण्यात आलेलं मैदान, ज्या मैदानाला एक पारदर्शक कसं मैदान पाहिजे आणि स्वतः समालोचक आपल्यासोबत आहे, आयोजक आपल्यासोबत आहे, मुद्दामून मुलाखत करतो आहे, कारण की मैदान कसं असावं हे या आयोजक कमिटीकडनं शिकायला पाहिजे, त्याच्यासाठी मुलाखत महत्त्वाची आहे. मयूर शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? प्रथमतः तुमचं या भागामध्ये अभिनंदन कराल, मी स्वागत करतो, कारण की ज्या पद्धतीने मैदान एक अंधार पडायच्या अगोदर तुम्ही पार पाडला. अंधार पडायच्या अगोदर पाडलं. सर्वप्रथम या ठिकाणी या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलजी लंगे पाटील आणि त्यांचा सर्व मित्रमंडळ या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं असे मैदान आज पारदर्शकपणे आपण पाहिलेलंच आहे. सर्वप्रथम मैदानाचे आपण बक्षिसाचे स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं 1,51,717. त्यामध्ये प्रभाकरजी शिंदे यांनी या ठिकाणी रोख रक्कम 11,000 रुपये अशी 1,62,717 रुपयाचं बक्षीस झालं. आणि काही ठिकाणी बक्षिसांची संख्या असते 1,00,000 रुपये आणि प्रवेश फी असते 1,500-2,000 रुपये, परंतु इथं 1,100 रुपयेच प्रवेश फी घेतली होती. फक्त गोरगरीब बैलगाडी मालकांचा विचार या ठिकाणी आयोजकांनी केला होता, आमदार साहेबांनी केला होता. असं हे मैदान आपल्याला आज या ठिकाणी सुंदररित्या पारदर्शकपणे पाहायला मिळालं. आतापर्यंत हजारो मैदानात समालोचक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलेले, पण असं मैदान बघितलं का त्या ठिकाणी एक पावतीची रक्कम तर कमीच होती, पण बक्षिसाच्या व्यतिरिक्त जास्त रक्कम आयोजकांकडनं एक नंबरच्या मानकऱ्याला झाली असेल, परंतु 1,000, 2,000, 5,000, परंतु डायरेक्ट 11,000 रुपयाचं बक्षीस एकदम असं या ठिकाणी वाढवलेलं आहे. असंच बक्षीस या ठिकाणी सासवड या ठिकाणी 25,000 रुपयाचं बक्षीस एकाने दिलं होतं. त्यांचं आमदार साहेबांचंच मैदान होतं, परंतु इथं सुद्धा या ठिकाणी ज्यांनी बक्षीस दिलं प्रभाकरजी शिंदे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. मैदानाचे गट असतील, आपण कशा पद्धतीनं झेंडा पंच असतील, पप्पू मंडले, राजूमामा निकम असतील, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं. निकाली पंच असतील, निकाली पंचांमध्ये थर्ड अंपायर सरपंच शिल्लेगावचे आयुब पटेल असतील, त्याचबरोबर सर्व निकाली पंच असतील, त्याचबरोबर बबलू शेठ देवकर असतील, सगळे या ठिकाणी मित्रमंडळी असतील, सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आणि मैदानाचं या ठिकाणी सुंदररित्या गटापासून सेमीपासून फायनलपर्यंत आणि बक्षीस वाटेपर्यंत कुणी इथून हल्ला नाही, असं एक पारदर्शक मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मयूर दादा, जमेची बाजू आणि कमकुवत बाजू काय वाटली? जमेची बाजू इथं हे मैदान पैसे कमवायसाठी घेतलं नव्हतं. नेवासा तालुक्यामध्ये पैसे कमवायसाठी कुठलंच घेतले जात नाही. फक्त इथं बैलगाडी मालकाचा विचार, शेतकऱ्याचा विचारच केला जातो. म्हणून इथं जमेची तसली बाजू मला तरी वाटत नाही की काय असेल म्हणून. दिवसभरात तुम्ही आता समालोचन करता करता एक गोष्ट पण बोलले का शेवटपर्यंत ॲम्ब्युलन्स या ठिकाणी तुम्हाला दिसली? ते एक महत्त्वाचा मुद्दा की बरेच अपघात होतात, बरेच या ठिकाणी गाडी बाहेर गेल्यानंतर बैलाला दुखापत होते किंवा माणसाला दुखापत होते. इथं कोणालाच अशी दुखापत झाली नाही. निर्विघ्नपणे हे मैदान संपूर्ण पार पडलं. 5:15, 5:30 या ठिकाणी मैदानाचा फायनल झाला. बक्षीस वितरण सुद्धा अजून सुद्धा बाहेर देतोय आपण उजेडाचे, असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच समालोचकांकडनं जर मैदानाचं कौतुक होतंय म्हटल्याच्या नंतर नक्कीच पारदर्शक मैदान या ठिकाणी पार पडलं. आयोजक आहे आपल्यासोबत बबन दादा. दादा, प्रथमतः अभिनंदन तुमचं आलेल्या तमाम 500-550 बैलगाडा मालकांकडनं की एक चांगलं उत्कृष्ट मैदान तुम्ही यशस्वी करण्यात त्या ठिकाणी म्हणजे पार पाडण्यात यशस्वी ठरले. आमचा जी कमिटी, आमचं जे नियोजन मंडळ होतं थोरापासून मोठ्यापर्यंत सगळं अगदी असे प्रामाणिक गाव असेल, गावाच्या परिसरातले सगळे कंपनी असेल, भाऊवर प्रेम करणारे, आमदार साहेबावर प्रेम करणारी काही मंडळी असेल, तर राजू निकम असेल, त्याच्यानंतर सगळ्यात नावं घेतली तर सगळ्याचीच नावं घेऊ शकतो मी इथं. पण तू सगळ्यांनीच इतकं सहकार्य केलं आणि एवढी गर्दी 500च्या वरती पावत्या झालेल्या, एवढं सगळं डिव्हिजन असताना कुठंही कोणाला धक्का लागला नाही, काटासुद्धा म्हणजे मोडल्याचा असं काही विषय नाही. आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादांनी कोणाचं छेकडंसुद्धा असं काही म्हणलं नाही कोणी का माझं छेकडं मोडलं, असा सुद्धा या मैदानात काही विषय नाही आला. पण पारदर्शकता याच्यातली एकच झाली का आमचं जे नियोजन संयोजक मंडळ राहतं हे इतकं प्रामाणिक उभं राहिलं दिवसभर. त्यांनी ते ऊन वारा फुपाटा याचा काही विचार न करता ज्यांनी त्यांनी काम ज्याचं त्याचं प्रामाणिकपणे उभं राहून केलं. आणि इथून पुढं बी मी सगळ्या मैदान करणारा एक आवाहन करतो का मैदान करताना अगोदर शांत बसून एकदा चर्चा करा. चर्चा करून मैदानाच्या दिवशी एकदम प्रामाणिकपणे उभं राहून मैदान करा. नाही तर मग अमकं झालं तेमकं झालं असं हेवे देवे जर केले तर मैदानात गालबोट लागले जातं. अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं मैदान झालं. दादा, तुम्ही वयाने जरी मोठे असले किंवा अनुभवाने मोठे असले
पण तुमच्या सगळ्या म्हणजे लहानग्यांना तुम्ही मानपान दिला हा सगळेच शेवटपर्यंत. नाही त्या वस्तुस्थिती अशी आहे, मी एक गाडा मालक आहे, पण जी गाडी पळती ही जी आमची तरुण कंपनी आहे, हे सगळे म्हणजे वयानं सगळे कमीच आहेत, पण हे सगळं नियोजनच ते करते. स्वतः आमदार साहेब सुद्धा मैदानात उपस्थित होते. हो दिवसभर तुम्हाला त्या दिवशीच बोललो होतो, आमदार साहेब थांबणार आहेत दिवसभर. हां. आणि आमदार अमोल खताळ साहेब आलते, म्हणजे जो शब्द तुम्हाला इंजिनियर लागू अमोल होतो, राठोड आलते. जो शब्द तुम्हाला लागू होतो याचसाठी केला होता 8 तास, तो खरा ठरला. खरं ठरलं आज. कारण आमदार साहेबांना कुठेतरी आनंदात बघायचं होतं तुम्हाला, म्हणून हे मैदान चांगलं पार पाडायचं होतं. एक पावतीची रक्कमही कमी ठेवली, बक्षीस चांगलं ठेवलं आणि कोणाला त्रास होणार नाही असं आयोजन नियोजन तुम्ही केलं. आता ह्या मैदान करण्याचा उद्देश असाच, आमची जी तरुण मंडळी आहे नेहमी बैल घेऊन बाहेर जातात, मैदानं पाहतात, मग एक मैदान करायचं असं एक निमित्त साधून, शिवजयंतीचं निमित्त साधून आमदार साहेबाकडे त्यांनी विनंती केली आणि आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं भरून टाका. 21 तारखेला 23 तारखेला तर अधिवेशन चालू व्हायचं, 23च्या आत धरा, मग आम्ही 21 तारीख तिचा नियम केला आणि मैदान डिक्लेअर केलं. त्याच्यात आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं. आमचे मित्र आयुब सरपंच असतील, अजून बबलू दिवाकर असेल, काही काळे कंपनी वावरावाले यांनी अतिशय पप्पू साळुंकी त्याचं चालू लाईटचं पोल आम्ही काढून पलीकडे नेऊन टाकला. म्हणजे असे अनेक सगळे मित्र कंपनीनं आम्हाला एकदम प्रामाणिक म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि इथल्या पुढच्या चाऱ्या बिऱ्या सगळ्या हावर करून सगळं व्यवस्थित करून कोणी आम्हाला असं म्हणलं नाही का तुम्ही हे का करता. कुठला वावरावाला म्हणला नाही, कोणता बागायतदार म्हणला नाही, पाटाच्या चारीवाला म्हणला नाही. आम्ही ते उद्या सगळं क्लिअर करून देणार आहे. पण त्याच्या अगोदर जे अडचणी येत असते मैदान तयार करायला, ते आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलीच अडचण आली नाही. दादा, याच पाठीवरती याच्या अगोदर पण मैदान झाला. आता कुठलाही बैलगाडा मालक एखाद्या मैदानाला हजेरी लावतो तर त्याच ठिकाणी जर मैदान चांगलं झालेलं असेल म्हणून तो हजेरी लावतो. मागचं मैदानही चांगलं पारदर्शक पार पडलं होतं, म्हणून यावेळेस तुम्हाला कुठंतरी धाकधूक होती का, गाड्या कमी उतरतील, पावत्या कमी फाटतील? नाही, अजिबात धाकधूक नव्हती. कारण मी आणि सरपंचाचं माझं नेहमी सगळ्याच बोलायचं, आमचं बोलणं व्हायचं, संवाद व्हायचा रोजच. का सुरुवातीला थोडं दमानी चाललं, पण सगळे सांगायचे शेवटचे 2 दिवस चांगल्या पावत्या होतील आणि आम्ही मैदान बंद नव्हतो करणार. पण आमची अपेक्षा एवढीच होती, पैशाचं देणे घेणे हा विषय त्याच्यात फारसा काय नाही, पण आमची इच्छाच एवढी होती का 500च्या वरती गाड्या काही व्हायला पाहिजे, एक मोठं मैदान व्हायला पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो आमच्या सगळं नियोजन ते संयोजक कमिटीचा आमचा सगळ्याचा ज्यांनी सहकार्य सगळ्यांचाच का प्युअर दुसरा एक समजून घ्या, 2-5च बैल आदत पडलेले वासरं, नाही तर संपूर्ण दुसरा बैल ह्या सीझनमध्ये ह्या जत्रेच्या ह्या शिवजयंतीच्या निमित्तावर एवढं मोठं मैदान माझ्या हिशोबानं 500च्या पावतीचं मैदान मला वाटलं नाही झाल्यावर कुठं. म्हणजे एक मैदानाचं आयोजन, परफेक्ट आयोजन करणारी व्यक्ती तुमच्यासोबत आयुब सरपंच, स्वतःच्या बैलाकडे लक्ष दिलं नाही पण आज परिपूर्ण नाही. मग मैदानासाठी सगळ्यात महत्वाचं ही जी जबाबदारी असती, मैदान ज्यावेळेस करायचं, ज्यावेळेस सगळे मित्र कंपनी एकत्र बसलो, मी जे मुद्दा मांडला अगोदर सगळ्यांनी विचार करून बसलं पाहिजे, म्हणजे हा जो मुद्दा मांडला त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं हेच की सरपंचाचे बैल गेले का आले का काय झालं, सरपंच निकाल आणि निकाल हा विषय म्हणजे सगळ्यात महत्वाचा होता. म्हणजे कामं सोपून दिले होते. हो, ज्याचे कोणीच असं ज्याला जे काम दिलं त्याने अजिबात कोणत्या कामाचं असे काही कुत्रे कोणीच केली नाही. दादा, कशा पद्धतीने आलेल्या बैलगाडा मालकांचा आभार मानाल आणि पुन्हा भविष्यात कधी नियोजन होईल? राहू दे हातात नियोजन तर आता आमचे सगळे तरुण मित्र करतीलच, पण सगळ्या गाडा मालक जे आले कोणाला नाराज नाही होऊन दिलं, कोणाला निराश होऊन दिलं नाही आणि सगळ्याचा सन्मान करूनच सगळी व्यवस्था केली. मग त्याच्यात सगळ्याच आपली टीम असेल, झेंडापंच असतील, समालोचक असतील, आईवाले असतील, त्याच्यानंतर तो आपले चॅनलचं काय नाही एस टी यांच्या चॅनलचं सँडी चॅनलचं, या सगळ्यांनी असं भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभारी. बरं, द्या अजून आयोजक मंडळी आपल्यासोबत, एकदा परिचय द्या तुमचा. मी श्याम देशमुख. बरं, महत्त्वाची भूमिका होती सुरुवातीपासून शेवटपर्यंत, पण महत्त्वाची भूमिका निभावणारा माणूस हा पडद्याच्या पाठीमागं असतो आणि आतापर्यंत पडद्याच्या पाठीमागच होते तुम्ही.
नाही, पडद्याच्या पाठीमागे नाही. आमचे वरिष्ठ आहेत दादा, बबन दादा, बाळू दादा यांच्या मार्गदर्शनाखालीच दादाने ते श्रेय तुम्हाला दिलं सुरुवातीपासून, पण त्यांनी दिलं. पण आम्ही त्यांच्या एक शब्दाची पुढं आमची जी पूर्ण टीम आहे, अक्षय, शुभम, महेश, आदिनाथ, भैया, आदित्य, रोहित, हे सर्व, आणि खास म्हणजे आमचे संभाजीनगरचे पाहुणे लाभलेले आम्हाला, आयुब सरपंच, बबलू देवाकर यांचं एकदम म्हणजे आम्हाला मोलाचं योगदान भेटलं त्याच्यामुळं. आणि हे दोन आमचे पाठीराखे असल्यामुळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेबाचा आमच्यावर हात असल्यामुळं आम्ही कोणत्याच गोष्टीला म्हणजे आम्हाला काही वाटलंच नाही. दमछाक झाली आणि चांगलं मैदान पार पाडलं. हो. कसे आभार मानाला बैलगाडा मालकांचे? बैलगाडा मालकांचे आभार म्हणजे आमच्या मैदानाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं याबद्दल सर्वांचे आमदार साहेबाच्या वतीनं व आमच्या आयोजक मंडळीच्या वतीनं मी शतशः त्यांचं हे करतो. दोन मैदान झाले, उत्कृष्ट पार पाडले, पारदर्शक पार पाडले, चांगल्या बक्षीस रचनेचे बक्षीस मैदान पार पाडले. आता याच्यानंतर जे मैदान होईल या बक्षिसापेक्षा जास्त बक्षीस राहील का? हो, 100%. आता जे मैदान झालं आजचं त्याचा समजा प्रतिसाद पाहून आणि हे सगळं होऊन याचा निश्चितच आमची तरुण मंडळी सगळी विचार करीन आणि पुढच्या वेळेस चांगल्यातल्या चांगलं मैदान अजून म्हणजे रकमेचं चांगलं तर हे बी अति चांगलं झालं, पण याच्यापेक्षा चांगल्या रकमेचं आणखीन मोठ्या रकमेचं मैदान आमची सगळी तरुण मंडळी करीन. आमच्या मैदानात रकमेपेक्षा तळागाळातल्या गाडा मालकाला न्याय देण्याची भूमिका आमदार साहेबांनी व आमच्या आयोजक मंडळीने घेतली होती. त्याच्यामुळे आम्हाला रक्कम पैसे आपण कोणत्याही क्षेत्रात कमवतो, परंतु तुम्ही तळागाळात बोलणं झालं होतं 2 दिवसापूर्वी, हो म्हणजे मैदान होण्याच्या 2 दिवस अगोदर मी मुद्दामून तो प्रश्न म्हणजे सांगतो मी. आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस तुम्ही म्हणे बाबा पावत्या कमी जरी फाटल्या तरी चालत्या, फक्त लोकांना या ठिकाणी आनंद मिळाला पाहिजे. हो, मग तेच होतं. पण शेवटच्या 2 दिवसात आता आमचं एका पहिल्याच वेळेस मैदान होतं. करडिले पाटील, आशिष करडिले आणि आयुब सर पण आम्हाला नेहमी सांगायचे शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला जेवायला टाईम नाही भेटणार. सेम कंडिशन तशीच झाली. शेवटच्या 2 दिवसात आमच्या 300+ पावत्या फाटल्या, आमच्या 500+ पावत्या झाल्या, 54 गट पळाले, 9 गट पळाले आमच्या मैदानात. आमचं आधी 8चं नियोजन होतं, राखीव पाट्या पाडलेल्या होत्या, पावत्या जादा झाल्या, त्या कारणाने आम्ही 9 गाड्या पळवल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकालाही इजा नाही झाली या मैदानात, आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात सेमी आणि फायनल झाला, आणि कुठल्याही बैलगाडा मालकावर इथं अन्याय नाही झाला. नक्कीच चालतं, अभिनंदन असेल, आणि लवकरच तुम्ही एक भव्यदिव्य मैदान अजून आयोजित करावं अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील आलेल्या बैलगाडा मालकांकडनं मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.